श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय मीन राशीच्या जातकांनो. आजचा हा व्हिडिओ सामान्य ज्योतिषासारखा फक्त ग्रहाची आकडेमोड सांगणारा व्हिडिओ नाही. आज मी तुमच्या आयुष्यातील एक असं भयंकर रहस्य उघड करणार आहे जे एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्यावरचं संकटाचं डोंगर का कोसळत आहे, तुमच्याच नशीबी ही अत्यंत वेदनादायी अग्निपरीक्षा का आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भयानक त्रासातून तुमची सुटका नेमकी कोणत्या दिवशी आणि कशी होणार आहे. या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या भूतकाळातील गुप्त गोष्टी, वर्तमानातील भयंकर सत्य आणि भविष्यातील असा एक टर्निंग पॉइंट लपला आहे जो आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितला नाही. मला माहित आहे आज तुमची अवस्था काय आहे. रात्रीच्या अंधारात चार भिंतीच्या आत उशीत तोंड लपवून मुसमुसून रडताना काळजात दाबून ठेवलेला तो आक्रोश देवालाही दिसत नाही का? असंच वाटतंय ना, माझंच काय चुकलं, मी सर्वांचं चांगलं करूनही मला या मानसिक छळ, नात्यातील धोका आणि पावलोपावले अपमान का सहन करावा लागतोय, असे हजारो प्रश्न तुमच्या डोक्यात फिरत आहेत. अगदी स्वतःला संपून टाकावं इथपर्यंत तुमचे विचार पोहोचले आहेत. पण थांबा, आज जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून गेलात तर तुमच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या सगळ्यात मोठ्या चमत्काराला आणि सावधगिरीच्या इशाऱ्यांना तुम्ही कायमचे मुकाल. या व्हिडिओच्या 5 महत्त्वाच्या भागामध्ये मी असा एक ना एक खुलासा करणार आहे जो थेट तुमच्या काळजाला फिडेल. 2009 मधील तुमच्या त्या गुप्त चुकांपासून ते 2026 मधील तुमच्या यशाच्या पहिल्या पहाटेपर्यंतचा संपूर्ण पट मी आज मांडणार आहे. विशेषतः या व्हिडिओच्या 4थ्या आणि 5वी भविष्यवाणी मी अशी एक वेळ आणि तारीख सांगणार आहे जिथून तुमचं भाग्य 100% पालटणार आहे. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत अजिबात स्किप न करता नक्की बघा, कारण ही फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे. तर मीन राशीच्या जातकांनो बघा, तुमच्या आयुष्याचा तो काळ आठवून बघा. 2009 ते 2019 हे दशक तुमच्या आयुष्यातील असा एक टप्पा होता जिथे तुम्ही अति भावनिक होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या नशिबाची गणित बिघडवून बसलात. 2009च्या सुमारास तुमच्याकडे आयुष्याला एका अत्यंत चांगल्या वळणावर घेऊन जाण्याची सुवर्ण संधी चालून आली होती. गुरुग्रहाची कृपा आणि तुमच्यातील अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवर मोकळा श्वास घेण्याची ताकद तुमच्यात होती. पण तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःच्या स्वप्नाची आहुती दिली आणि ज्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या इतरांनी उचलायला हव्या होत्या त्या नको तितक्या उत्साहाने स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. ज्या लोकांनी तुम्हाला फक्त एका साध्या पाय पुसण्यासारखं वापरून घेतलं त्यांच्या सुखासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्याची होळी करत राहिलात. नात्याच्या बाबतीत तर तुम्ही आंधळा विश्वास ठेवून असे काही चुकीचे निर्णय घेतले ज्याची शिक्षा तुम्ही आजही भोगत आहात. 2010 ते 2015 या काळात तुमच्या आयुष्यात जी नाती आली होती त्यांच्याशी तुम्ही रेशीम गाठी बांधल्या. त्यांनी तुमच्या निस्वार्थी भावनेचा फायदा घेतला आणि तुम्हाला मानसिक समाधानाऐवजी फक्त आणि फक्त छळ दिला. ज्या नात्याने तुमच्या संसाराला आणि मनाला आधार द्यायला हवा होता त्याच नात्याने तुमचं जगणं हराम करून सोडलं. एवढंच नाही तर तुमच्या रक्ताच्या घामाचा पैसा तो तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठी साठवायला हवा होता तो भलत्याच लोकांवर आणि नको त्या ठिकाणी उधळला गेला. तुम्ही स्वतःच्या हक्काच्या पैशावर इतरांना जगवलं आणि स्वतःच मात्र प्रत्येक पैशासाठी मोताद झाला. 2019 उजळता तुमच्या लक्षात आलं की ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं तारुण्य, पैसा आणि स्वाभिमानपणाला लावला त्यापैकी एकही माणूस आज तुमच्या पाठीशी उभा नाही. तुम्ही लोकांसाठी स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि स्वभावाचा लिलाव केला पण बदल्यात तुम्हाला मिळालं काय? तर फक्त उपेक्षा, अपमान आणि दुरावा. स्वतःला इतरांच्या सेवेत झिजवून शेवटी रिकाम्या हाताने उभं राहण्याची हीच ती वेळ होती जिथून तुमच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षाची, मानसिक एकाकीपणाची आणि एका मोठ्या तणावपूर्व मालिकेची सुरुवात झाली. तर मीन राशीच्या जातकांनो 2019च्या शेवटी तुमच्या छातीत एका अस्वस्थतेने पेट घेतला आणि 2020 उजळताच तुमच्या आत एका भयंकर आक्रोशाचा उद्रेक झाला. तुमच्या आत्म्याने ओरडून सांगितलं, बस झालं, अबोल राहून आता मी कोणाचा त्रास सहन करणार नाही.
खूप सोसलं. आता मला माझी स्वतःची ओळख हवी आहे. वर्षानुवर्ष दाबून ठेवलेला तुमचा राग आणि तुमचा स्वाभिमान एका ज्वालामुखीसारखा बाहेर आला. पण हा निव्वळ स्वाभिमान नव्हता, तर ग्रहाच्या सुप्रभावाने तुमच्या डोळ्यावर मारलेली भ्रमाची मोहिनी होती. स्वतः साम्राज्य उभं करण्याच्या आणि जगाला स्वतःची ताकद दाखवून देण्याच्या ध्यासापायी तुम्ही असा काही वियोग घेतला की काय बरोबर आणि काय चूक यातील फरकच विसरून गेलात. 2021 ते 2023 या 3 वर्षात तुम्ही आयुष्याचा असा काही खेळखंडोबा पाहिला जो शत्रूच्याही वाटेला येऊ नये. स्वतःचं काहीतरी स्वातंत्र्य उभं करायच्या नादात तुम्ही माणसाचा त्याग केला आणि नको त्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवला. ज्याच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला त्यांनीच तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसला की तुमच्या पायाखालची जमीनच सरकली. हातात आलेला पैसा वाळूसारखा निसटून गेला. व्यावसायिक भागीदारांनी दगा दिला आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं. ती माणसं एका रात्रीत परकी झाली. ज्या जोडीदाराने पाठीशी उभं राहायला हवं होतं त्यानेच मध्यरात्री साथ सोडली. घरच्यांशी आणि निकटवर्तीयांशी मतभेद झाले. तुम्ही आतून इतके एकटे पडलात की 4 भिंतीच्या आत उशीत तोंड लपवून मुसमुसून रडल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. 2023च्या अखेरीस आणि 2024च्या मध्ये पैशाचे थोडेफार आकडे डोळ्यासमोर दिसत होते, पण मनाची शांती मात्र कायमची हरवली होती. डोक्यावर कर्जाचा डोंगर, पाठीमागे उभी असलेली अपमानाची भीती आणि उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या स्वप्नाचा झालेला चुराडा हेच तुमच्या नशिबी उरलं होतं. रात्रीच्या अंधारात जेव्हा तुम्ही छताकडे पाहत पडूनच राहायचा तेव्हा देवा मी असं कोणाचं काय वाईट केलं होतं हा एकच प्रश्न तुमच्या काळजाचा थरकाप उडवत होता. ज्या हातांना तुम्ही सांभाळायला गेलात त्याच हातांनी तुम्हाला खड्ड्यात लोटलं होतं. आजच्या घडीला तुमचं आयुष्य एका अशा भयंकर वळणावर उभा आहे जिथे रोजचा दिवस तुमच्यासाठी जगण्याचा नाही तर मरणाचा संघर्ष बनला आहे. मीन राशीमध्ये सुरू असलेले ग्रहाचे फेरबदल आणि 7.5चा प्रभाव यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्दयी, सर्वात क्रूर अग्निपरीक्षेला सुरुवात झाली आहे. आज तुमची अवस्था अशी काही झाली आहे की हसावं की रडावं हेही तुम्हाला समजेनासं झालंय. डोळ्यात अश्रू वाळलेत, पण काळजातली आग सतत धगधगते. तुम्ही स्वतःला 1000 वेळा विचारताय अजून किती परीक्षा घेणार आहेस देवा माझी. सहनशीलतेचीही एक हद्द असते. तुम्ही कितीही मनापासून काम करा, लोकांचं भलं करायला जा, पण बदल्यात तुमच्या पत्रात फक्त आणि फक्त अपमान, संशय आणि उपेक्षाच पडत आहे. ज्या माणसाने उभं आयुष्य स्वाभिमानाने आणि ताठमानेने जगण्याचं स्वप्न पाहिलं, आज त्याच माणसाला लोकांच्या टोचून बोलणाऱ्या शब्दाने भाले छातीवर झिलावे लागत आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही रक्ताचं पाणी करत आहात, रात्रंदिवस एक एक करत, पण तुमच्या कष्टाची साधी पावतीही तुम्हाला मिळत नाही. उलट तुमच्या क्षमतेवर बोट ठेवलं जातंय. घरामध्ये ज्यांना तुम्ही आपलं मानलं तीच माणसं आज तुम्हाला परक मानून तुमच्या प्रत्येक कृतीवर संशय घेत आहेत. तुम्ही निष्पाप असूनही तुमच्या नीतिमत्तेवर डाग लावले जात आहेत. मी काय चूक केली या प्रश्नाचं उत्तर शोधताना डोक्याच्या शिरा फुटायची वेळ आली आहे. पण तुम्हाला समजून घेणारं, तुमच्या पाठीवर मायेचा हात ठेवणारं या संपूर्ण जगात आज एकही माणूस उरलेला नाही. रात्रीच्या शांततेत जेव्हा अख्खं जग गाढ झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही उशीत तोंड लपवून असा घसा कोरडा होईपर्यंत मुसमुसून रडत आहात. मनातील भीती, भविष्याची चिंता आणि डिप्रेशन एवढ्या परकोटीला पोहोचला आहे की कधी कधी हे शरीर हे आयुष्य संपवून टाकावं असा भयंकर विचार तुमच्या मनाला स्पर्श करून जातो. पण थांबा, या सुन्न करणाऱ्या अंधारातही एक गोष्ट लक्षात ठेवा. हा त्रास, ही बदनामी आणि ही असह्य मानसिक वेदना फक्त आणि फक्त डिसेंबर 2026 पर्यंतच आहे. ही नियतीची आणि ग्रहाची तुमच्या आत्म्याची घेतलेली शेवटची आणि कठीण परीक्षा आहे. स्वतःला सावरा, खचू नका. हा नियतीचा तुमचा अंत नाही, तर तुमच्या नशिबाच्या नव्या पहाटे आधीची ही सर्वात काळी आणि भयान रात्र आहे. जो कालपर्यंत तुमच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रचंड तणाव भरत होता त्याचा उरला नकारात्मक प्रभाव आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी तरसत होता, कष्टाचे फळ कधी मिळणार, अपमानाचा बदला कधी पूर्ण होणार आणि माझी खरी किंमत जगाला कधी कळणार, त्या सर्व प्रश्नाची उत्तर अबोलपणे नियती स्वतः लिहित आहे. तुमच्या सोशिकतेची आणि सहनशीलतेची झालेली ही कठीण अग्निपरीक्षा अबोलपणे संपली असून
असून देवाच्या दरबारातून तुमच्या नशिबाच्या न्यायाचा हुकूम सुटणार आहे. या ऑक्टोबर 2026च्या टप्प्यापासून तुमच्या आयुष्यात एकाच वेळी वेगवेगळ्या बाजूने चमत्कारिक बदल घडायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, मानसिक शांतता आणि आरोग्य हे तुमच्या डोक्यावरचे ते अनाकलनीय दडपण, डिप्रेशन आणि भविष्याची भीती हळूहळू नाहीशी होत आहे. कित्येक वर्षानंतर तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप येऊ लागली आहे. आर्थिक भरभराट आणि अडकलेले पैसे आता ज्या एका एका रुपयासाठी तुम्ही लोकांसमोर हात पसरले किंवा अपमान सहन केला, तो काळ आता इतिहास जमा होत आहे. अडकलेले पैसे, बुडालेले व्यवहार आणि कायदेशीर किंवा मालमत्तेचे वाद आता तुमच्या बाजूने सुटत आहेत. कौटुंबिक व न्यायामधील पुनरागमन. आता ज्या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्हाला एकाकी पाडलं होतं, त्यांना स्वतःच्या चुकीची भयंकर पश्चातापाची जाणीव होत आहे. दुरावलेली नाती, संशयाची भिंत आणि दुरावलेली माणसं स्वतःहून तुमच्या मायेच्या सावलीत परत येत आहेत. तर मित्रांनो, करिअर, नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत तर नोकरीत ज्यांच्या हाताखाली तुम्ही अपमान सहन केला, तिथेच तुम्हाला मानाचं, अधिकाराचं आणि चांगल्या पगाराचं पद मिळत आहे. व्यापारात यशाची अशी नवी दारं उघडत आहे जिथे तुमचे प्रतिस्पर्धीही तुमचे कौतुक करतील. माणसाला आयुष्यात काय हवं असतं? थोडासा सन्मान, हातकाचा पैसा, शांत झोप आणि पाठीवर मायेचा हात. हेच ना. या ऑक्टोबर 2026 पासून ते 2027च्या काळात नियती तुम्हाला या सर्व गोष्टी व्याजासकट परत करत आहे. तुमचा गमावलेला स्वाभिमान, तुमची प्रतिष्ठा आणि तुमची सामाजिक पद दुप्पट आदराने तुमच्या दारात उभी राहत आहे. हा केवळ पैशाचा पाऊस नाही, तर तुमच्या कष्टांना आणि प्रामाणिकपणाला देवाने दिलेला तो महान आशीर्वाद आहे. अबोलपणे रडणं आणि स्वतःला दोष देणं कायमचं थांबवा, कारण तुमच्या संघर्षाच्या राखेतून एक फिनिक्स पक्षी पुन्हा एकदा गगनभरावरी घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. 2027 ते 2028 हा काळ तुमच्या आयुष्यातील केवळ यशाचा नाही, तर एक महान आणि अलौकिक पुनर्जन्माचा काळ ठरेल. ज्या मीन राशीच्या जातकांनी उभं आयुष्य केवळ सोसण्यात, रडण्यात आणि इतरांच्या सुखाखाली स्वतःचे तुकडे करण्यात घालवलं, तोच जातक अबोलपणे संपूर्ण जगावर आपल्या कर्तृत्वाचा आणि बुद्धिमत्तेचा ठसा उमटवेल. तुम्ही आयुष्याच्या अशा एका उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचणार आहात, जिथून खाली पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या जुन्या जखमा, तुमचे भूतकाळातील अश्रू आणि तो असह्य त्रास एका तुटपुंज्या स्वप्नासारखा वाटेल. तुमच्या डोळ्यात आता भीतीचा एक थेंबही नसेल, कारण ज्या आगीतून तुम्ही तावून सुलाखून निघाला आहात, ती आग आता तुमच्या डोळ्यात आत्मविश्वासाची मशाल बनून धगधगत असेल. या 5 वर्षात नियती तुम्हाला केवळ पैशाची नव्हे, तर आत्मिक समाधानाची आणि अथांग शांतीची अशी श्रीमंती देईल, जिची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमची राहणीमान, तुमची विचारसरणी आणि तुमची समाजातील प्रतिष्ठा इतकी बदलेल की कालपर्यंत जे लोक तुम्हाला काहीच कामाचा नाही म्हणून हिणवत होते, तेच लोक आज तुमच्या नावाचा दाखला इतरांना देतील. ज्या कौटुंबिक छळाने आणि विश्वासघाताने तुमच्या काळजाचे तुकडे केले होते, तेच काळी जाता प्रेमाने आणि आदराने भरून येईल. तुमची मुलं, तुमचे कुटुंब तुमच्या एका शब्दावर उभे राहतील. तुम्ही केवळ स्वतःचे साम्राज्य उभे करणार नाही, तर तुमच्या छत्रछायेखाली आलेल्या हजारो निराश जीवांना जगण्याची एक नवीन आशा आणि दिशा द्याल. मागे वळून जेव्हा तुम्ही त्या 2009 ते 2025 या 20 वर्षाच्या भयंकर प्रवासाकडे पाहाल, तेव्हा तुमच्या ओठावर एक मंद विजयी हास्य असेल आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहतील. तुमच्या लक्षात येईल की देवाने तुमच्यावर अत्याचार केला नव्हता, तर तुम्हाला या जगातील सर्वात मजबूत, दयाळू आणि पराक्रमी माणूस बनवण्यासाठी ते अग्निपरीक्षा घेतली होती. सोने जसे आगीत तापल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही, तसेच तुमच्या आत्म्याला सोन्यासारखे उजळण्यासाठी ग्रहाच्या या चक्राने हा सगळा खेळ रचला होता. आता चिंता, भीती आणि नैराश्य कायमचे विसरून जा, कारण तुमच्या कष्टाचा, तुमच्या तपश्चर्येचा आणि तुमच्या बलिदानाचा तो महान विजय रथ आता तुमच्या दारात येऊन ठेपला आहे. उठा आणि स्वागत करा तुमच्या या सुवर्ण काळाचे. माझ्या प्रिय भक्तांनो आणि मित्रांनो, जर या भविष्याने तुमच्या काळजाला स्पर्श केला असेल, तर तुम्हाला वाटलं असेल की हा ज्योतिषी थेट तुमच्या मनात लपलेली वेदना बोलून दाखवत आहे, तर
तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रांना आणि आप्तेष्टांना शेअर करा, जे आज आयुष्यात निराश झाले आहेत, त्यांना जगण्याची आशा उरलेली नाही. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी अंधकारमय आयुष्यात आशेचा एक किरण पेटू शकेल. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा जय महाकाल लिहून आपला विश्वास व्यक्त करा. धीर धरा, तुमची वेळ आता बदलत आहे. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.